बातम्यांचे अर्धशतक पूर्ण झालेलं आहे आणि यानंतर काही बातम्या सविस्तर। मुंबई गोवा महामार्गावरच्या परशुराम घाटाच्या बाबतीमध्ये प्रशासनाची उदासीनता पुन्हा पुन्हा समोर येते आहे। परशुराम घाटामधल्या संरक्षक भिंती वाचवण्यासाठी प्रशासनाकडून प्लास्टिकच्या ताडपत्रीचा आधार घेतल्याचं धक्कादायक वास्तव सध्या समोर येत आहे। वारंवार ताडपत्रीचा उपाय फोल ठरून देखील परशुराम घाटामध्ये पुन्हा एकदा ताडपत्री पसरल्यामुळे स्थानिकांसह वाहन चालकांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे। पावसाचं पाणी थेट मातीमध्ये झिरपू नये यासाठी 100 मीटरपेक्षा अधिक भागामध्ये ताडपत्रीचा आधार घेण्यात आला। दरम्यान परशुराम घाटामधील अनेक भागामध्ये कॉन्क्रीटला गेलेले तडे बुजवण्याचं काम सुरू आहे। त्यामुळे घाटामधील एक लेन ही वाहतुकीसाठी सध्या बंद ठेवण्यात आली आहे आणि इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। मागचे 3 ते 4 दिवस कोकणामध्ये पावसाने बऱ्यापैकी उसंत घेतल्याचं पाहायला मिळत आहे आणि या दरम्यान कोकणात अनेक ठिकाणी जे महामार्गाची कामं रखडली होती किंवा दुरुस्तीची कामं होती त्या कामांना सुरुवात झालेली आहे। मी सध्या आहे मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटामध्ये आणि माझ्या मागे तुम्ही पाहताय परशुराम घाट आहे आणि या परशुराम घाटामध्ये पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या भागातली जी माती आहे ती माती मोठ्या प्रमाणात खाली कोसळली होती। मातीचा भराव जो आहे तो पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेला होता। मात्र याच्यावरती आता सध्या उपाय म्हणून प्रशासनाकडून या अशा पद्धतीने संपूर्ण घाटामध्ये ताडपत्री पसरवण्यात आलेली आहे की जेणेकरून पावसाचं जे पाणी आहे हे थेट मातीमध्ये झिरपू नये आणि इथली जी माती आहे ती रस्त्यावरती जाऊ नये यासाठी हा जो उपाय आहे ही उपाययोजना प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे। खरं तर प्रशासनाकडून जो हा ताडपत्रीचा वापर सध्या करण्यात आलेला आहे त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येते आहे। या गावाच्या या घाटाच्या खालचे जे पेढे परशुराम इथले जे रहिवासी आहेत या रहिवाशांमधून देखील नाराजी व्यक्त करण्यात येते। याचं कारण असं आहे की मोठा जेव्हा पाऊस पडतो त्या पावसामुळे इथून वाहून जाणारी जी माती आहे ती थेट इथल्या शेतकऱ्यांच्या शेतात जाते, काहींच्या घरात जाते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं, हानी होते। आणि असं असताना प्रशासनाकडून या अशा पद्धतीने तात्पुरता उपाययोजना करण्यात येतो आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात येते आहे। स्वप्नील घाग, एबीपी माझा, चिपळूण, रत्नागिरी। आणि यानंतर बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक। बघत रहा एबीपी माझा।